बघा, एकनाथी भागवत आणि अध्याय 23वा, म्हणजे 20वा मिळण्यासाठी नाथबाबांनी या भागवतामध्ये या कंजूस ब्राह्मणाची कथा आपल्यासमोर मांडलेली आहे. आणि त्या कंजूस ब्राह्मणाची कथा ऐकता ऐकता त्या कंजूस ब्राह्मणाकडे विवेक वैराग्य निर्माण झालेला आहे. आणि म्हणून नाथबाबा आपल्याला सांगतात, विवेक कृष्ण म्हणे उद्धवासी, कृष्ण म्हणे उद्धवासी, स्वविवेक आणि वैराग्य असे ज्यासी, तो आपला गुरु आपणाशी विशेष जाणावा. बघा, म्हणजे संतांचं किती बारीक लक्ष असतं. जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज सांगतात, कृष्ण म्हणे उद्धवासी, कृष्णाने उद्धवाला सांगितलं, अरे उद्धवा, स्वविवेक आणि वैराग्य असे ज्यासी, विवेकासहित वैराग्य ज्याच्याकडे असेल, विवेकासहित स्वविवेक आणि वैराग्य असे ज्यासी, तो आपला गुरु आपणाशी, आपणच आपला गुरु होतो, विशेष जाणावा. विशेष बरं का, आपणच आपला गुरु होतो. ज्या वेळेला आपल्या पिंडामध्ये विवेक आणि वैराग्य निर्माण होतो, त्यावेळेला आपणच आपला गुरु होऊन जातो. कारण विवेक आणि वैराग्य हे भक्तीला, ह्या दोन टोकं आहेत. ही भक्ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक साधकाला विवेक आणि वैराग्य आणि विवेक हे दोन्ही पण काय करतात, माणसाला भगवंताच्या वाटेला बरोबर नेऊन सोडतात. आणि भगवंताची भेट करून देण्यासाठी विवेक आणि वैराग्य फारच महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात, किंवा भगवान परमात्मा कृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतो, कृष्ण म्हणे उद्धवासी, विवेक आणि वैराग्य, स्वविवेक आणि वैराग्य असे ज्यासी, तो आपला गुरु आपणाशी, आपणच गुरु होतो. गुरु करण्याची गरज नाही. आता ह्याने कुठं गुरु केलाय का? या कृपण ब्राह्मणाने गुरु केलाय का? नाही. तो तापत्रयी पोलला, संसार दुखे दुखावला, संसारामध्ये ताप दुःख कष्ट आले, लोकांनी त्याला फेकून दिला, विचारायलाच तयार नाही कोणीच. म्हणजे एवढी परिस्थिती, त्याची नाजूक परिस्थिती आली. आणि त्या नाजूक परिस्थितीमधून त्याला जे काय शिकवण मिळाली, ती विवेक आणि वैराग्य आपोआपच तयार झाला. आणि वैराग्यातून विवेक निर्माण होतो. भक्ती मार्गामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे जोपर्यंत आपल्याकडं वैराग्य नाही, तोपर्यंत आपल्याकडे विवेक नाही. म्हणून कृष्ण म्हणे उद्धवासी, स्वविवेक आणि वैराग्य असे ज्यासी, तो आपला गुरु आपणाशी विशेष प्रकारे आपलाच आपण गुरु होतो. आणि ही अशी ह्या कोणाला, ह्या ब्राह्मणाला, कंजूस ब्राह्मणाला अशी जे काही उपरती ह्या संकटातून आली, भगवंताने त्याच्यावर संकट आणले. आणि भगवंतच काय करतो? भगवंतच माणसाला बुद्धी देणे, भगवंताचे. बुद्धिविन माणूस काचे, बुद्धीशिवाय माणूस नाही हो. पण बुद्धी देणं भगवंताचे, भगवंतच माणसाला बुद्धी देतो. आणि त्या भगवंताची आपण जर बारकाईने, सातत्याने, रोजच्या रोज आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं, तर आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाकडे आपल्याला सहज जाता येतो. आणि म्हणून इथं काय सांगता, मी आता जे आयुष्य उरले आहे, म्हणजे उरलेलं आयुष्य जे आहे, ते आता मी काय करेन, तर मी जप करेन, तप करेन, भगवंताची खूप भक्ती करेन. भक्ती करता करता माझा देह जरी असा काटकुला झाला, सुकला तरी पण चालेल, पण भगवंताची भक्ती मी सोडणार नाही. का? तर आता त्याला एवढा मोठा त्याला अनुभव आला की एका भगवंताला सोडून आपण जे काही करू,
जे जे करशी जे करशी आणि काही जे आपण करायला जाऊ ते आपल्याला काय होईल, तेच आपल्याला भगवंताला सोडून जी भक्ती करू ते आपल्याला काय होईल, आपल्याला त्रासदायक होती. माणसाला त्रासदायक तेच होतो. म्हणून मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माळ खरा तुरतुरा वस्तूशी हो. मुखी नाम हाती मोक्ष म्हणजे मुखामध्ये नाम पाहिजे आणि तरच हातामध्ये मोक्ष येतो. हातामध्ये आपल्याला मोक्ष यावा असं वाटत असेल तर मुखामध्ये नाम घ्यायला पाहिजे. हे कधी त्याच्या मनाकडे कधी विचार आले, जेव्हा तो तापत्रयी पोळला, जेव्हा तापाने तो तापला हो. आणि जोपर्यंत माणूस तापला जात नाही तोपर्यंत त्याला खरं काय ते कळत नाही. भगवान पाटील जर आपल्या माईकडे लक्ष घ्या तर बघा काय सांगतात तिथे, की जोपर्यंत आपण आपलं शरीर तापलं जात नाही, अनेक व्याधी असतील, अनेक प्रसंग असतील प्रपंचातले, व्यवहारातले, आणि त्या अनेक विषय असतील आणि ते विषय काय करतात, आपल्याला बेजार करतात हो. आणि माणूस विषय सुखामध्ये अडकला जातो. आणि तिथून त्याला निघायचं असेल तर मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. बहुतांची म्हणजे प्रत्येक संतांनी हेच केलेलं आहे. प्रत्येक संतांनी भगवंताचं नाम आपल्या समोर ठेवलेलं, साक्षी ठेवलेलं आहे. आणि ते नामच काय करतं, आपल्याला साक्षी ठेवला. आपण भगवंताला साक्षी ठेवला, त्या नामालाच आपण साक्षी ठेवला तर वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. हाच वैष्णवांचा, वैष्णव धर्माचा हाच माल. म्हणजे हे नाम हेच काय आहे तर त्यांचा नाम हाच काय त्यांचा तर त्यांचा धंदा आहे हो. सातत्याने नामस्मरण करणं हा वैष्णवांचा व्यवहार आहे. नरहरी सोनार काय म्हणतो, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. म्हणजे नामाचा व्यवहार आपण काय करतो, आपण आपल्या प्रपंचातला व्यवहार करतो. पण संतांनी लिहून ठेवले, अरे नामाचा व्यवहार करा, कारण नाम हाच आपल्याला भगवंताकडे पोहोचू शकतो. आणि आता ते लक्षात आले कोणाच्या, त्या कंजूस ब्राह्मणाच्या. आणि म्हणून तो काय म्हणतो की आता माझं शरीर जरी पार सुकलं तरी मी भगवंताचं नामस्मरण सोडणार नाही. का आधी जर भगवंताचं नामस्मरण मी घेतलं असतं तर कदाचित माझ्यावर अशी पाळी आली नसती. भगवंत तेव्हाच प्राप्त झाला असता, तेव्हाच प्रसन्न झाला असता माझ्यावर. पण मी खूप वेळ लावलेला आहे. तसं आपण भगवंताचं नामस्मरण आपल्याला लहानपणापासूनच यायला पाहिजे. अवघ्या तारुण्यातच भगवंताचं नामस्मरण यायला पाहिजे. कारण तारुण्यातच विषय प्रबल असतात. आणि विषयांना आपल्याला खंडन करायचं असेल तर भगवंताच्या नामाशिवाय दुसरा पर्याय, सगळे संत तेच सांगतात बरं का. प्रत्येक संत हेच सांगतात की नामाशी विन्मुख तो नर पापिया. आणि ते नामच जर आपल्याकडे नसेल तर प्रत्येकाकडनं पापच होतो. प्रत्येकाकडनं बरं का. ही एका माणसाची स्थिती नाही, सगळ्याच लोकांची ही परिस्थिती आहे. आणि जर काय आयुष्य बाकी असेल तर आत्मतुष्ट राहून धर्माचरणाने सावधान राहून परमार्थ स्वाधीन करून घेईन. धर्माचरणाने बरं का. जे आपल्या ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये जे का आपल्याला सांगितले नियम, त्या नियमाचं पालन करून आपण परमार्थ करायला पाहिजे. आणि हे कधी लक्षात आलं, नियमाचं पालन करणं नाही. कोणी पोथ्या वाचत, पुराणं वाचत, ग्रंथ वाचत नाही, नामस्मरण करत, अखंड आयुष्य, उभं आयुष्य असंच निघून जातो. पण आपल्या धर्मग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही शेवटपर्यंत. म्हणून हेल्या आला आणि पाणी वाहतच मिळाला हो. संसाराचं रडगाणं काय करतो, वाहतच माणूस निघून जातो. पण त्या शास्त्रांकडं, शास्त्रशुद्ध
ज्ञान काय आहे हे सांगणारा पुरुष आपल्या घरात जन्माला यायला पाहिजे, किंवा तसे आपल्याला श्रीगुरु जीवनात यायला पाहिजे. म्हणून ज्याच्या घरामध्ये अखंड भजन चालू आहे, कुळी कन्या पुत्र होती सात्विक, त्याचा हरिक देवा वाटे हो. कुळामध्ये सात्विक कन्या पुत्र झाला तर देवाला आनंद होतो. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, त्याचा हरिक देवा वाटे. गीता भागवत करीत चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत ज्याच्या घरामध्ये वाचलं जातं, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही हो. तुकाराम महाराज सांगतात की अशा लोकांची सेवा मला घडावी, की ज्याच्या घरामध्ये अखंड नामस्मरण चालू आहे, ज्याच्या घरामध्ये भागवत गीतेचं वाचन होतो. आता आपण खूप पुण्यवान आहोत बरं का. तुम्ही आम्ही ऐकणारे सगळे कसे आहोत, पुण्यवान आहोत आपण. कारण आपल्या घरामध्ये कसं का होईना पण या भागवताचं श्रवण आपल्याकडनं होतं, गीतेचं श्रवण होतं, दासबोधाचं श्रवण होतं, तुकोबारायांच्या अभंगाचं श्रवण होतं, ज्ञानोबारायांच्या अभंगाचं श्रवण होतं. संतांनी जे काही लिहून ठेवलं आहे तो आपला भांडार आहे. म्हणून परमार्थी तो राजधारी, परमार्थ नाही तो भिकारी हो. परमार्थ आहे तो राजा आहे हो. ज्याच्याकडे परमार्थ आहे तो यहलोकीचा पण राजा आहे आणि परलोकीचा पण राजा आहे. आणि परमार्थ नाही तो भिकारी. भिकारी म्हणजे भीक मागतो माणूस विषयांकडे. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता अहंकार इच्छा आकांक्षा कामना भावना असूया सातत्याने काय करतो माणूस, भीक मागतो या विषयांकडे. आणि हे विषय काय करतात माणसाला तर पूर्ण पोखरून टाकतात. आणि आपण घेऊन आलेली शिल्लक त्या शिल्केचा संपूर्ण नायनाट करून टाकतात. आणि नंतर खंगला प्राणी म्हणजे काय होतं, आपली सर्व शिल्लक निघून जाते. आणि मग सरिता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश. आपली संचित निघून जातो. आपली पुण्याई आपण घेऊन आलेलो आहोत, ती पुण्याई आपल्याकडे निघून जाते. नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष सुद्धा एक निमिष पण थांबता येणार नाही. आपली शिल्लक संपली का आपण चाललो. मग शिल्लक कशाने वाढतो तर हरी नाम मुखी नाम हाती मोक्ष. मुखामध्ये नाम आपले असेल तर हातात आपल्या मोक्ष आहे. भगवंताने आपल्या हातात मोक्ष दिलेला आहे. प्रत्येक जीवाच्या हातात मोक्ष आहे. पण मुखामध्ये नाम असेल तर अशी साक्ष भवतांची प्रत्येक संतांनी हेच लिहून ठेवले, नाम घेता राहू नका. पुढे जामीन आहे तुका, नाम घेता राहू नका. आता आपण ओव्यांकडे वळूया. ओवी क्रमांक आहे 457. काहीसा भवभयाचा पाड, घेईन कोटी जन्मांचा सूड, नासले आयुष्याचा कायवाड, करीन निवाड येणे देहे. आता त्याने मजालाच मारून टाकलेली बघा. कारण का त्याला अनुभव आलो, त्या कृपण ब्राह्मणाला असा अनुभव आला की भगवंताच्या शिवाय दुसरं काही नाही. प्रत्येक माणसाला असं वाटतं की सगळं हे मी करतो, माझं आणि हे सगळं भ्रांतीचं ओझं आहे. मी करतो म्हणून सगळं चालतो, माझ्यामुळं घर आहे, असा माणसाला काय होतो, अभिमान होतो. आणि तो अभिमानच काय करतो, माणसाला रसातळाला घेऊन जातो. म्हणून काहीसा भवभयाचा पाड. आता मला कोणत्याच प्रकारचं भय राहिलं नाही. सगळी भीती निघून गेली माझी. भीती काय केली, संपूर्ण भीती माझी निघून गेली. घेईन कोटी जन्मांचा सूड, म्हणजे अनेक जन्मामध्ये ज्या काय वेदना मी सहन केल्या अनेक जन्मामध्ये, त्या सर्व जन्मांचा सूड मी याच जन्मात घेईन. आणि सूड कशाने मी फेडेन तर भगवंताच्या भजनामध्ये. बरं का, सूड म्हणजे काय, भगवंताचं भजन करून जे काही 184च्या योनी ज्या आहेत, त्या 184 योनीचा काय करेन मी, फडशा पाडून टाकेन.
म्हणजे आत्ता परत मला 84 लक्ष योनीला जाण्याची गरज लागणार नाही, एवढी भक्ती करेन. घेईन कोटी जन्माचा सूड. कोटी कोटी जन्म आपण घेतले असतील, पण त्या जन्मामध्ये मला भगवंताचं दर्शन झालं नाही, भगवंत काही माहिती पडलं नाही. पण मनुष्य देहाला येऊन मला आता माहीत पडलं. म्हणजे थोडक्यात आम्हाला काय केलेलं आहे, नाथ बाबांनी आपल्याला इंटिमेशन दिलेली आहे की या नरदेहाला येऊनच आपल्याला भगवंताच्या नामस्मरणातून 184 योनीचा फेरा चुकवता येतो. या नरदेहाला येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना येर झार चिरा पडे. येणं जाणं बंद करता येतो आपल्याला. जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं हा फेराच काय करतो आपल्याला. हा फेरा जो आहे हा प्रत्येक योनीमध्ये भगवंताचं भजन नसल्यामुळे भजन होतं, पण तो कसं करायचं याची जाणीव नव्हती. आणि ती जाणीव मनुष्य देहाला येऊन मिळाली. आणि आता मी काय करेन तर मनुष्य देहाला येऊन भगवंताच्या भजनानंदामध्ये जाऊन 184 कोटी योनीची जी का आत्महत्या झाली माझ्याकडनं याच देहामध्ये, बरं का, ह्याच देहामध्ये 184 योनीची आत्महत्या होते. ह्या जन्मामध्ये आपलं भगवंत मिळाला की 184 योनीची 84 लक्ष योनीची काय होते, आत्महत्या बंद होते आणि आपण भगवंताला प्राप्त होतो. मग एकदा का भगवंताला प्राप्त केला आणि भगवत स्वरूपाशी एकरूप झालं की 84 लक्ष योनीची हत्या आपल्याकडनं याच देहाकडनं होत नाही, बरं का. आपण देव स्वरूप होतो. एकदा आपण देव झालो की येणं जाणं खुंटतं. भगवत स्वरूप झालो की येणं जाणं खुंटतं माणसाचं. म्हणजे भगवंत कसा आहे, सगळीकडे भरलेला आहे, सगळीकडे तोच भरलेला आहे. जन्माला येणं आणि जाणं हे मायेचा फेराया. आणि त्या मायेच्या हा नरदेह घेऊन त्या मायेमध्ये असलेला तो भगवंत, ते चैतन्य, त्या चैतन्य तत्वाशी एकरूप होऊन जर भजन आपण केलं तर आपल्याला 84 लक्ष योनीच्या फेऱ्याला जावं लागत नाही. म्हणून नरदेह ज्ञाने विन न चुके जन्म मरण, भोगणे लागे दारुण नाना नीच योनी. बघा, खालच्या योनीला जावं लागतो. नरदेह ज्ञाने विन न चुके जन्म मरण. नरदेहाला येऊन तर आपण आपल्याच आत्म्याचं ज्ञान आपण घेतलं नाही. न चुके जन्म मरण, भोगणे लागे दारुण नाना नीच योनी. गाढव, डुक्कर, उंट, घोडा जे काय असेल ते भोगणे लागे दारुण नाना नीच योनी, म्हणजे खालच्या योनीला जावं लागतो. आणि जर आपल्याला ह्याच देहामध्ये भगवंताची प्राप्ती झाली तर 84 लक्ष योनीचा फेरा आपल्याला चुकवता येतो. आणि म्हणून तर काय सांगतो, नासल्या आयुष्याचा कैवाड करीन निवाड येणे देहे. नासल्या आयुष्याचा आणि उरलेला जो काय आयुष्य आहे, आता माझं आयुष्य जाणारच आहे, जे काय असेल 5-10 वर्षे 15 वर्ष, तोही माझा काय जाणार आहे. आता प्रत्येकाने लक्षात घ्या, कोणाचं 50 असेल, कोणाचं 60 असेल, 100 वर्षाचं आयुष्य आहे. त्यात जे काय आपल्या वाट्याला आता गेलेला आपला खर्च झालेला आहे, उरलेल्या आयुष्यामध्ये भगवंताचं भजन करता यावं म्हणून आपल्याला नाथबाबांनी इथं जागृती आणून दिलेली आहे. सावध व्हा, सावधतेचा इशारा दिलेला आहे. कोणाच्या मार्फत तर ह्या उज्जैनी नगरीच्या त्या कृपण ब्राह्मणाच्या द्वारे आपल्याला भगवंताने संदेश दिलेला आहे. काय संदेश आहे की नासल्या आयुष्याचा कैवाड करीन निवाड येणे देहे. जो काय माझं आयुष्य हातात आहे त्या आयुष्यातून निवाडा करेन माझा, की मला भगवंताची प्राप्ती नामस्मरणातून 100% करून घ्यायची आहे. कारण हा नरदेह गेल्यानंतर परत नरदेह मिळेल याची कोणी शाश्वती देत नाही. कोणी शाश्वती देत नाही, बरं का. हा नरदेह एकदा गेला
की परत आपल्याला नरदेह मिळेल असं याच्याबद्दल कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. देहाशी आली वार्धक्यता, परी वृद्धत्व नव्हे माझी या चित्ता. बघा ऊर्जा निर्माण झाली हो त्याच्याकडे. बघा भगवंताची एकदा ओढ लागली माणसाला की ऊर्जा आपल्यामध्ये आपोआप निर्माण होतो. भगवंताच्या वाट्याला आपण लागलो, भगवंताच्या नामस्मरणाला आपण लागलो की भगवंताच्या नामस्मरणातून जी ऊर्जा आपल्या अंतःकरणामध्ये तयार होते, ती ऊर्जाच काय करते, आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय झाला, दृढ निश्चय, डिटर्मिनेशन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आपला दृढ निश्चय व्हायला पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय काय केला त्याने, भगवंताला कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी मला वार्धक्य आलं, परिवृद्धोत्त नव्हे माझी या चित्ता. बघा माझ्या चित्तामध्ये जरी मला वृद्धत्व आलं, म्हातारपण आलं, तरी माझ्या चित्ताला ते म्हातारपण स्पर्श पण करत नाही, कारण ऊर्जा निर्माण झाली. ऊर्जा निर्माण करायला भगवंत आपल्या आतमध्ये आहे. भगवंत बाहेर नाही बरं का, भगवंत आपल्या आतमध्येच आहे आणि तोच आपल्याला ऊर्जा देतो आणि तोच आपल्याकडनं हे सगळं करून घेतो. कारण माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंगानी छाया सारखीच. जर आपल्याला आपल्या छायेला, सावळीला पकडायचे असेल तर ते आपल्या हातात मिळेल का? हातात आपल्या सावळी मिळत नाही, कारण आपण सावळीला पकडायला गेलो तर ती अजून दूर दूर जाते. आपल्याला तिला पकडताच येत नाही. म्हणून माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंगानी छाया सारखीच. सावळी पकडायची असेल तर आपल्याला आपल्याच हाताला पकडायला लागेल, आपल्याच डोक्याला पकडायला लागेल, तेव्हा आपला डोका पकडता येईल. सावळी पकडता येत नाही. म्हणून इथं काय लिहिलंय, अंग आणि छाया सारखीच. आणि म्हणून इथं काय सांगितलंय, देहाशी आली वार्धक्यता, तरी परिवृद्धत्व नाही माझी या चित्ता. आणि माझ्या चित्तामध्ये अजिबात म्हातारपण आलेलं नाही. त्याने चित्ते चिंतूनी भगवंता भवबंधाता छेदिनं. आणि चित्तामध्ये भगवंताचं नामस्मरण काय करेन, नामस्मरण करून भवबंध म्हणजे हा लागलेला मला, माझ्या देहाला लागलेला भवरोग मी दूर करेन. भवरोग आहे बरं का, भवरोग आपल्याला अनेक रोग बरे करता येतील. पुष्कळ डॉक्टर येतो आपल्याकडे. कोणता पण रोग असेल तुम्हाला, तो रोग तुम्हाला बरं करता येईल. अनेक प्रकारचे स्पेशालिस्ट डॉक्टर आपल्याकडे आहेत. पण भवरोग दूर करायचा असेल तर त्याच्यासाठी एकच औषध आहे, आणि ते म्हणजे काय, ते म्हणजे कोणतं औषध, हरिनाम. हरिनामातून आपल्याला काय होतो, भवरोग आपल्याला, या भवरोगातून आपल्याला मुक्ती मिळवता येते. आणि एक आपल्याकडे नाम नसेल तर आपण भवरोगामध्ये अडकला जातो. म्हणून आता भवबंध आता छेदिना, भवाचे बंधन मला अजिबात बांधू शकत नाही. आणि भवरोगाचं खंडन आता मी करून टाकेन असं त्याच्या चित्तामध्ये आलं. ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागिले या जन्मा. अरे मुक्त झालो. ज्ञानोबाराज सांगतात, ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा. चित्तामध्ये परमात्म्याची प्राप्ती झाली, चित्तामध्ये अखंड भजन चालू झालं. ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागिले या जन्मा. सगळ्या मागच्या सगळ्या जन्मांचं खंडन करून टाकेन. मागे जे काय आपण जन्म घेतले त्या जन्माचं आणि पुढे जे काही जन्म आपल्याला जन्म घ्यावे लागतील, या सगळ्यांचा खंडन आपल्याला एका भगवंताच्या नामस्मरणातून करता येतो. उरले आयुष्य येते कलिकालाचे पाडीनं दात. आणि उरलेल्या आयुष्यामध्ये कलिकालाचं काय करेन, दातच पाडून टाकेन कलिकालाचं. म्हणजे कलिकाल बाधू सकेना, कलिकालाचा भयच नाही राहिला. गर्भदुःखाचे खनेनं खत. आणि गर्भाचा
खत म्हणजे शेत. खत म्हणजे काय? शेतामध्ये ह्या मनुष्यरूपी देहामध्ये क्षेत्रज्ञ, या मनुष्यरूपी देहामध्ये क्षेत्र आहे. या क्षेत्रावरती आपण जे जे पेरू ते आपल्याला दिसेल. या शेतामध्ये आपण विषय लावले तर विषयांचं चिंतन होईल. ह्या क्षेत्रावरती आपण भगवंताचं चिंतन केलं तर आपल्याला भगवंत प्राप्त होईल. जे जे आपल्याला पीक येतो ते कुठे येतो? शेतामध्ये येतो. तसं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, ह्या शेतावरती जो आपल्याला चालवणारा क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे माया आणि ब्रह्म, या मायेमध्ये असलेला ब्रह्म आहे. त्या ब्रह्माशी एकरूप होऊन जर आपण ह्या मायेवर त्या ब्रह्माचं चिंतन केलं तरी माया काय होईल? ब्रह्मरूप होऊन जाईल. म्हणून माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. मायाच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच माया, म्हणजे दोन्ही काय होतं? माया ब्रह्माचा काय होतो? मिलन होतो मायेचा आणि ब्रह्माचा. एकदा का ब्रह्माचा मायेशी मिलन झाला किंवा माया ब्रह्माशी एकरूप झाली तर संपूर्ण आपल्या देहाचा विसर पडतो आणि आपलं भजन अखंड चालू राहतो. आणि त्या भजनानंदामध्ये जाऊन आपण जर ध्येय ठेवला तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. कलिकालाचे पाडीन जात, गर्भदुःखाचे खाण्याने खात, मरणाचा घात मी करेन. बघा, मरणाचा घात करेन म्हणजे एकदाच तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. झाली की नाही कीर्ती याची? या कृपण ब्राह्मणाची कीर्ती झाली की नाही? तुका म्हणे एका मरण्याची सरे, एकदाच मरेन, परत मरणार नाही, आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. आणि या कृपण ब्राह्मणाने काय केलं? कीर्ती मरावे परी कीर्ती रूपे उरावे. कीर्ती रूपाने उरला ना तो. नाथबाबांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. भगवंताने प्रत्यक्ष वर्णन केलेलं म्हणजे कीर्ती रूपाने उरलाच की नाही. तुका म्हणे एका मरण्याची सरे, एका म्हणजे एकदाच मरेन. तुकाराम महाराज म्हणतो एकदाच मरेन, परत मराला आणि जन्माला येणं मरणं हे फेराच चुकून टाकेल. तुका म्हणे एका मरण्याची सरी, एकदाच मरेन, पण उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि कीर्ती रूपाने मी उरून जाईन. आणि तसा हा ब्राह्मण कीर्ती रूपाने उरला. तुमच्या आमच्या मुखामध्ये बघा, या ब्राह्मणाची कथा आपण आता सांगतो आणि तुम्ही ऐकता, म्हणजे आपले पण पुण्यही वाढतो. तुमच्या आमच्या पुण्यामध्ये भर पाडणारी कथा आहे. आणि हा कथा भाग जो आहे तो आपल्याला प्रत्येकाला आत्मज्ञानाच्या माध्यमातून वर्णन करता यायला पाहिजे. नुसते कथा काय सगळेच सांगतो तो, पण त्या कथेमध्ये बोध घ्यायला पाहिजे. आता ह्या ब्राह्मणाने बोध घेतला. ब्राह्मणाने काय केलाय? बोध घेतला. आणि तो बोध आपल्याला त्यांनी सांगितला की बाबा असं माझ्यावर हे झालं, मला असं सगळं काय करावं लागलं, सगळं गेलं. आणि जे काय उरलं आता ते संपूर्ण उरलेलं आयुष्य मी भगवंताला अर्पण करून टाकलं. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. आणि कीर्ती रूपाने जेने देह सत्यानृत्य करणे आसरलो समस्त, ते देह मी शोषण येथ विदेहस्त निज भावे. जेने देह सत्यानृत्य, पापाचरण केलेला हा देह मी ईश्वराच्या ध्यानाने कृश करीन. काय सांगतात? पापाचरण केलेला हा देह जो आहे, जेने देह सत्यानृत कर्मे आचरले समस्त, तो देह मी शोषण येथ विदेह निज भावे. तो देह मी इथंच घालवेन, सगळं काय करेन, पण मी भगवंताला प्राप्त करून घेईन. मेलो तरी चालेल, बसल्या माझा देह मला सोडून गेला तरी चालेल, पण आता दृढ निश्चय असा धरलाय की तो भगवंताला प्राप्त केल्याशिवाय आता मला चैनच पडणार नाही. हा देह लिहिले की नाही? देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो, देह जावो अथवा राहो. असा त्याचा दृढ भाव झाला. आता देह जावो नाही तर राहो,
पण पांडुरंगाच्या चरणी माझा दृढ भाव. आणि अशी त्याची काय झालेली आहे, मनाची चित्ताची तयारी झाली. आणि अशी आपल्या चित्ताची तयारी व्हायला पाहिजे. तुमच्या आमच्या मनाची, तुमच्या आमच्या चित्ताची, तुमच्या आमच्या अंतःकरणाची अशी स्थिती व्हायला पाहिजे. तर आपल्याला भगवंताची प्राप्ती जागच्या जागेवरच आहे. म्हणून ठाईच बैसोली करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एका जागेवर बसा आणि भगवंताचं भजन करा. आपल्याला ज्ञानवारांनी सांगितलंय, सगळ्या संतांनी आपल्याला हे सांगितले, एका जागेवर बसा आणि भगवंताचं भजन करा. आणि भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. आणि भजनानंद म्हणजे आपला स्वतःचा आनंद आहे, निज भाव. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे. आपल्याला प्रत्येक जीवाला, मनुष्य देहाला सच्चिदानंद पदवी घेण्याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे भगवंताने. तो घेऊनच आपण आलेला आहे, पण आपण त्यालाच विसरलोय. आणि आपण काय करत बसलोय, पैसा कमवा, संपत्ती जमा करा, प्रपंचातल्या सगळ्या वस्तू जमा करा आणि त्याच्यामध्येच आपलं आयुष्य जातो. करू नाही का, किती करावं ते, जेवढे आपल्या शरीराला लागेल, जेवढे आपल्या प्रपंचाला लागेल तेवढा करा. पण एकदम अमाप पैसा आणि अमाप संपत्ती आल्यावर मग अति तेथे सांगायला नको ना तुम्हाला, अति तेथे माती आहे. पण जरी आपल्याकडं अति असला तरी पण भगवंताच्या नामस्मरणातून आपल्याला तो पैसा कमवता यायला पाहिजे. मग भगवंत काय करतो, आपल्याला सद्बुद्धी देते. भगवंत काय करतो, बुद्धी देते. हो, बुद्धी देणे भगवंताचे. भगवंत आपल्याला बुद्धी देतो. आणि मग तोच काय करतो, आपण जर त्याच्या नामस्मरणातून आपण जर संपूर्ण पैसा कमवला, प्रॉपर्टी कमवली, तर त्याच्या नामस्मरणातून झाल्यामुळे त्याला त्याची चिंता असतो. हे मजची स्तव झाले परंतु म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. ज्ञानोबा सांगतात की ना आपल्याला, हे मजची स्तव झाले म्हणजे हे मी केलेलं नाही, माझ्याकडून झालं, माझ्याकडून भगवंताने करून घेतलं, परंतु म्या नाही केले. बघा, आपल्याकडे मोठेपणा घेत नाही संत. ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. तो सुटला. हो, सुटायचा असेल तर घालून या भार भगवंती, भगवंतावर भार घाला आणि सगळं कार्य करा. ते देह मी शोषून येतो, विदेही निज भावे. आणि या देहाचा भाव मी संपूर्ण घालून त्या भगवंताचा भाव, त्या नामाचा भाव रोमारोमामध्ये, सोहमभाव माझ्या रोमारोमामध्ये आणून मी माझा देह काय करेन, विधेय स्थितीला घेऊन जाईन. असं त्यांनी पण घेतलेलं आहे. त्यांनी शपथ घेतली की आता प्रतिज्ञा केली त्यांनी, ह्या देह जरी गेला तरी चालेल, पण मी विधेय स्थितीला जाईन आणि भगवंताच्या नामस्मरणातून, भगवंताचं नामस्मरण करता करता त्या देहाचा मी काय करेन, निराश करेन. हो, आपली वेळ आता संपलेली आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु जगदवंद्य तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय हरी.